नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक अंदाज फक्त तुमच्यासाठी लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि परत एकदा सांगतो, रिपीट करून सांगतो मित्रांनो, हा एक फक्त अंदाज आहे, फक्त अंदाज आहे आणि फक्त अंदाज आहे. यामध्ये कोणालाही तुम्हाला खूप जास्त मोटिवेट करणं किंवा खूप जास्त डिमोटिवेट करणं किंवा काहीतरी व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवणं असाही कोणताही उद्देश नाही आहे. प्रॉपर फक्त मनातून असं वाटलं की याबद्दल एक व्हिडिओ बनवा की तुम्हाला खरंच कुठपर्यंत मार्क्स घेणं तुम्ही जरुरी आहे की लेखी परीक्षेला क्वालिफाय होण्यासाठी. काय रेशो असू शकतो, किती कॉम्पिटिशन आहे, मागच्या वर्षी काय कट ऑफ लागला होता, मागच्या वर्षीच्या जागा आणि ह्या वर्षीच्या जागा याच्यामध्ये किती फरक आहे, त्यामुळे तिथली फिजिकल झाल्यानंतर काय कट ऑफ असू शकतो, मग तो कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा कमी जाणार की जास्त जाणार. आणि या व्हिडिओमध्ये आपण मुंबई त्याच्यानंतर बृहमुंबई जे आहे मित्रांनो, याचं चालक आणि शिपाई या पदासाठी आणि परत आपण म्हणजे मागच्या वर्षीची कट ऑफ आणि ह्या वर्षीचा कट ऑफ का असू शकतो याबद्दल एक विश्लेषण करणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हा व्हिडिओ बघून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसं कट ऑफ तर तिथपर्यंत राहील, ठीक आहे. कुठं 25 लागेल, कुठं 30 लागेल, कुठं 35 लागेल, कुठं 40 लागेल, पण आपलं टार्गेट ठेवायचं 45+ मित्रांनो. मी असं नाही म्हणणार की आउट ऑफच सगळ्यांनी घ्यायचं आहे, पण प्रत्येकाने असं टार्गेट ठेवायचं की 45+ तरी आलेच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी ग्राउंडची तयारी करायची आहे. तर आपण बघूया मित्रांनो, एक अंदाज आहे फक्त, परत एकदा सांगतो, हा एक्सपेक्टेड फक्त मी एक केलेला आहे की अशी असू शकते. त्यामागचे फॅक्टर वगैरे काय असतील ते पण आपण याच्यामध्ये बघूया. तर चला मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया मित्रांनो. बघा, आता जर विचार करायचा झाला मागच्या वर्षीचा जर विचार करायचा झाला ना मित्रांनो, तर तुम्ही इथं बघू शकता की मागच्या वर्षी ओपन म्हणजे टोटल जागा किती होत्या मुंबईला? 7,076. शिपी मुंबईला ज्या जागा होत्या मित्रांनो, त्या 7,076 होत्या. आणि त्याचा कट ऑफ बघू शकता तुम्ही. ओपनचा कट ऑफ मित्रांनो जनरल किती लागला होता? 40, वुमन 35, स्पोर्ट 36, प्रोजेक्ट अफेक्टेड 36, अर्थक्वेक 36, 34, एक्स सर्व्हिसमन 36, पार्ट टाईम 25, पोलीस चाइल्ड 28 आणि अनाथ होमगार्ड 40 होता मित्रांनो, पोलीस चाइल्ड 28 आणि अनाथ ओव्हरऑलसाठी सर्व 25 लागला होता. कारण की याला कोणती कॅटेगरी नसती. अनाथ म्हणजे तो जनरलमध्ये समजा असं एक पकडून चालायचं की जनरलमध्येच पकडला जातो. तर बघा मित्रांनो, 7,000 जागा होत्या आणि तुम्ही ते मागच्या वर्षीचे बघू शकता. फॉर्म आले होते मित्रांनो. 5,66,451 मुलांनी परीक्षा दिली होती. म्हणजे अर्ज एवढे झाले होते मित्रांनो. त्यापैकी काहीतरी 84,000 समथिंग मुलं मेन्ससाठी क्वालिफाय, म्हणजे पेपरसाठी क्वालिफाय झाले होते. सॉरी, मेन्ससाठी नाही, 84,000 जवळपास मुलं क्वालिफाय झाले होते. फॉर्म किती आले होते? 5,66,451. ओके, 5,66,451 एवढे फॉर्म आले होते. आणि याला जर डिवायडेड बाय हे जरी केलं 7,076, तर एका जागेसाठी मित्रांनो 80 फॉर्म आले होते. किती आले होते मित्रांनो? एका जागेसाठी 80. कॅल्क्युलेशन याच्यासाठी करत आहे आपल्याला, कारण की पूर्ण बघायचं आहे आपल्याला. 5,66,451 ऑफिशियल आकडा होता. 7,076 भागिले केले म्हणजे एका जागेसाठी किती फॉर्म आले होते मित्रांनो? 80. किती? 80. आता ह्या वर्षीचे आपल्याला एक्झॅक्ट फॉर्म माहीत नाही किती आले, कारण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जवळपास 3.5 लाखपर्यंत फॉर्म आले. पण याच्यामध्ये कोणी फी नाही भरली, कोणाचा रिपीट अर्ज आहे, कोणी म्हणजे आलतू फालतू फक्त औसा पोनवेला आपण म्हणतो ना, की फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला अभ्यास करणारे किंवा टाईमपास म्हणून पेपर देणारे असे 50,000 पकडा. म्हणजे आपण असं पकडू की 3 लाखच फॉर्म आले मित्रांनो. किती पकडायचे आपल्याला? फक्त 3 लाख. ओके, 3 लाख जर पकडले मित्रांनो, आणि आपल्या ह्या वर्षीच्या जागा किती आहे मित्रांनो? 2,570 काहीतरी जागा आहेत. ओके, म्हणजे जवळपास 2,570. आता याच्यामध्ये पण आपण असं करू की काय काय म्हणतात, नाही सर एवढे फॉर्मच नाही आलेले एकच्या टाकडा. काही तुम्हाला कमेंट केल्या होत्या की फक्त 1.5 लाख फॉर्म आलेले. तर मी चॅलेंजने सांगतो मित्रांनो, फॉर्म असतील कमीत कमी 2.5 लाख. 2.5 लाखाच्या आसपासच फॉर्म असतील मित्रांनो. 1.5 लाख सोडून द्या ही गोष्ट. 1.5 लाख तर 50-50, 30-40 हजार फॉर्म तर 70-80 जागेसाठी आलेले आहेत. तर त्यामुळे फॉर्म तर कंप्लीट चला सरळ सोपं आपण कॅल्क्युलेशन करू की 2.5 लाख फॉर्म आलेले आहेत मित्रांनो. 2.5 लाख जर मित्रांनो जर पकडले, 2.5 लाख जर फॉर्म आलेले समजा, आणि समजा आपल्या 2,500 जागा आहेत राऊंड फिगर, तर एका जागेसाठी कॉम्पिटिशन
100 झालेली मित्रांनो. पहिले किती होती? पहिले होती एका जागेसाठी सरळ सरळ 80 आहे. 2000 ही जी 21ची भरती झालेली आहे मित्रांनो, 2023-24पर्यंत आता हे सुरूच आहे. तर एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन होती? 80 जागेची कॉम्पिटिशन होती, सरळ सरळ. आणि इथं तुम्हाला चॅलेंजनं सांगतो, इथं कमीत कमी एका जागेसाठी 100 जणांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन करायची. त्या 99मध्ये तुम्हाला टॉप राहायचं आहे मित्रांनो. त्या 99 मुलापैकी तुम्हाला म्हणजे 100पैकी 99 मागे पाडून तुम्हाला टॉप करायचं आहे. आणि हे जर फॉर्म 3 लाख असतील मित्रांनो, तो हाच आकडा जातो मित्रांनो एका जागेसाठी 120. फॉर्म तर अजून जास्त आहे म्हणतात, पण 3 लाख पकडून चालत. म्हणजे एका जागेसाठी 120 जर म्हणलं तर डायरेक्ट 1.5 म्हणजे दीड पटीने मागच्यापेक्षा फॉर्मची संख्या यावेळेस जास्त आहे. जागा किती आहेत मित्रांनो? जागा आहेत मागच्या वर्षीच्या 7076, यावर्षी 2570. म्हणजे जवळपास 5000 जागा म्हणजे जवळपास 4,500-5,000 जागा डायरेक्ट कमी आहे. म्हणजे एवढं कॉम्पिटिशन आहे. पण फॉर्म कमी आले, पण कॉम्पिटिशन काय झालं, एकास 80 होतं, इथं कमीत कमी एकास 100 आहे. म्हणजे 20 मुलं परत शिल्लक वाढले. हे जास्तच असणार आहे, 110-120पर्यंत पण जाऊ शकणार आहे. मग त्यामुळे मित्रांनो ह्या वर्षीचा कट ऑफ जो आहे कॉम्पिटिशनच्या दृष्टिकोनातून सांगतो की हा कट ऑफ आहे जास्तच जाणार. एक मार्क का पकडून चला. तुम्हाला सांगतो बघा, आता या वर्षीच्या जागा बघा. या वर्षीच्या जागा किती आहेत? 2572 जागा मित्रांनो. ओके. सर्वसाधारण बघा, अनुसूचित जाती 99 आहेत, जमाती 54 आहे. आता मागच्या वर्षी या जागा तुम्ही बघा किती होत्या, जवळपास 200 बघा. 276 कुठे मित्रांनो आणि 99 कुठे? 99 कुठे आणि 276. पण आता ह्या 276 समजा जवळपास 16,000 फॉर्म आले होते. 16,000 फॉर्म आले होते. ह्यावर्षी काय राहणार आहे? 99 आहेत. तर म्हणजे 1000 फॉर्म तर इथं आहेत. सॉरी 10,000 फॉर्म तर इथं आहेत. 100 जागेसाठी 10,000 फॉर्म धरून झाला. एका जागेसाठी 100 म्हटल्यानंतर 100 जागेसाठी समजा 10,000 फॉर्म आहेत. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर मागच्या वर्षीपेक्षा ह्या वेळेसची कॉम्पिटिशन जास्त झालेली आहे. मागच्या वर्षी ओपनचा कट ऑफ 40 होता, त्यावेळेस 40 प्लसच जाणार. 40 प्लसही जाऊ शकतो, 41ही जाऊ शकतो. ओके. 40-41 पकडून चाला. मी 39ही म्हणू शकतो मित्रांनो. पण आपल्याला टार्गेट हाय ठेवायचं आहे. टार्गेट काय ठेवायचं? आपल्याला हाय ठेवायचं आहे. म्हणून हा कट ऑफ 39च प्लसच राहणार किंवा 40 प्लसच राहणार. ओपनचा कट ऑफ 40 प्लस राहणार. EWS जनरल 36 लागला होता, इथे पण हा 35 प्लस EWS. OBC पण 35 प्लसच राहणार मित्रांनो. SBC 35 प्लस. NTD 38 to 40 या दरम्यान मित्रांनो. NTC पण 38 to 40. NTB 36 to 38. त्याच्यानंतर VJA 38 to 40. ओके. ST 34च लागणार हा पण यावेळेस. आणि SC हा पण 34च प्लस लागणार. म्हणजे या ठिकाणी काही कास्टचा जो आहे मित्रांनो कट ऑफ हा हाय जाणार आहे, 1 किंवा 2 मार्काने. मी कोणताच कट ऑफ हा कमी सांगणार नाही मित्रांनो. कोणताच कट ऑफ कमी नाही जाणार. कॉम्पिटिशन वाढलेली आहे, जागा कमी आहेत, फॉर्म कमी आलेले आहेत, पण एका जागेसाठी 20 कॅन्डिडेट अशा दृष्टिकोनातून आलेले मित्रांनो. त्यामुळे ओपन बघा, मुलींचे 26 याच्यावरून तुम्ही ठरवू शकता मित्रांनो. बघा, पूर्ण जर केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, जवळपास 1 घंट्याचा होईल. पण याच्यातून तुम्हाला असं करायचं आहे की जनरल तुम्हाला ओपनचं सांगितलेलं आहे. वुमनच्या 26 आहेत कॅटेगरीच्या, या 25-26च्या दरम्यान लागणार मित्रांनो. 25-26च लागणार आहे. ज्यांचा कॅटेगरीचा पहिले 27-28 गेला होता ते त्याच रेंजमध्ये राहणार आहे. मुलीमध्ये जास्त फरक पडणार नाही, कारण की मुलींचे जवळपास 66,000 फॉर्म आलेले आहेत. मागच्या वेळेस पण जवळपास 70-72 काहीतरी फॉर्म होते 1 लाखापर्यंत. तर मुलींच्या कटऑफमध्ये जास्त फरक पडणार नाही, तो त्याच रेंजमध्ये राहणार. मुलींचा ग्राउंडअप परत त्याच रेंजमध्ये राहतो जास्त करून. त्याच्यानंतर बघा, EWSचा जो आहे तो खूप कमी राहणार आहे. EWSचा बघा 36 ओपनसाठी होता, बाकी 27, 26, 32, 28, 25. ओके. होमगार्डमध्येच हायेस्ट गेला होता 37. बाकी EWSचा कट ऑफ तुम्ही बाकी पण आता जे जिल्ह्याचे लागले मित्रांनो कट ऑफ, हे 25 ते 28च्या दरम्यान राहिलेला आहे जास्त करून. ॲव्हरेज जर काढायचं ह्या दरम्यानच 25 ते 28. तर इथे पण कॅटेगरीचा वुमनचा 25 ते 26च्या दरम्यान, स्पोर्ट्सचा, त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड जे आहेत मित्रांनो, पोलीस गार्ड आहेत, हे फक्त होमगार्डचा कट ऑफ आणि एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ थोडा जास्त गेला होता. सॉरी, एक्समॅन सर्व्हिसमॅन, अर्थक्वेक अफेक्टेड वगैरे
कारण काय झालेलं मित्रांनो, हे प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे कट ऑफ हाय जाण्याचं कारण आहे, भरपूर जणांकडे प्रोजेक्ट अफेक्टेडचे जे सर्टिफिकेट आहेत हे डुप्लिकेट आहेत. जुने सर्टिफिकेट आहेत, खूप सारे आहेत ते. आपल्याला कोणाचं नाव किंवा वगैरे घ्यायचं नाही, पण आहेत. अर्थक्वेकचं नाही आहे, पण प्रोजेक्ट अफेक्टेड भरपूर सर्टिफिकेट डुप्लिकेट आहेत. त्यामुळे हा कट ऑफ जो आहे मित्रांनो, ह्या रेंजमध्येच राहणार. बघा तुम्ही, अर्थक्वेक अफेक्टेड, प्रोजेक्ट अफेक्टेड, स्पोर्ट, हे 25 ते 30च्या दरम्यानच आहेत मोस्ट ऑफ ठिकाणी. एक सर्व्हिसमॅन पण 25-26, 25-26, बघा तुम्ही, पूर्ण 25-26, 25-26, 25-26 होते. फक्त ओपनचा 36 आहे. त्याच्यानंतर पोलीस चाइल्ड पण बघा, पूर्ण 25-26, 25-26, 28 हायेस्ट आहे. म्हणजे हाय ॲव्हरेज 27-26, 27च्या दरम्यान राहणार. माजी सैनिक पण 26-27च्या दरम्यान राहणार. आणि होमगार्ड बघा मित्रांनो, हे 34 ते 37च्या दरम्यान, ओपनचं 40 गेला आहे. पण यांचं ॲव्हरेज जर बघितलं तर 36 ॲव्हरेज आहे जवळपास होमगार्डचं, 36-37. हा पण ह्या रेंजमध्येच राहणार. म्हणजे जवळपास कट ऑफ सेम राहणार, पण 1-2 मार्काचा डिफरन्स राहणार. ओके, मी असं नाही म्हणणार आहे की इथं 40 आहे की लगे हा 44 प्लस जाणार आहे, नाही. पण 40 प्लसच राहणार आहे. याच्यात डाऊन होण्याचे चान्सेस खूप कमी, कारण की यावेळेस ट्रॅक खूप भारी आहेत मित्रांनो. ट्रॅक जे आहेत ते खूप सही आहेत आणि याच्यामुळे ग्राउंड जे आहे मित्रांनो मुलांचं चांगलं कव्हर होणार आहे. आता हे झालं आहे पोलीस शिपाई. तर कट ऑफमध्ये काय 1 किंवा 1 ते 2 मार्काचा प्लस काही काही कॅटेगरीसाठी, बाकी मोस्ट ऑफ सेम. मोस्ट ऑफ कट ऑफ आहे मित्रांनो सेम राहणार आहे. ओके, हा माझं याच्याबद्दल प्रोजेक्शन झालं आहे. ह्या जागा बघू शकता. तर सेम फॉर मोस्ट ऑफ कॅटेगरी. ओके, नियर अबाउट 50%. आणि बाकीच्या ज्या आहेत कॅटेगरी वाईज कॅटेगरी मित्रांनो, हा कट ऑफ 25 ते 27-28पर्यंत राहू शकतो. आणि जिथे जिथे एक जागा 2 जागा दिसत आहे, हा कट ऑफ 34-35सुद्धा राहू शकतो मित्रांनो. ओके, कारण की या 2-2, 3-3 जागा आहेत, इथं पण कट ऑफ हा जास्त राहू शकतो. बाकी अनुसूचित जाती, महिला, जमाती, ओके, भजक, ओके, विमाप्र, इतर मागासवर्ग, ह्या जवळपास ज्या रेंजमध्ये मागच्या वर्षी होतं त्याच आहे. फक्त 1 किंवा 2 मार्काचा प्लस मायनस तर मी म्हणणारच नाही, मायनस तर कुठंच होणार नाही मला असं वाटतं, प्लस राहू शकतं. ओके, आणि हे प्लस फायद्याचं आहे मित्रांनो. 1 मार्क आपल्याला शिल्लकच घ्यायचा आहे, त्याचा आपल्याला परीक्षेत फायदा होईल. त्याच्यानंतर बघा, हे झालं. नेक्स्ट बघूया. व्हिडिओ थोडा मोठा होईल, तोपर्यंत स्किप नका करू मित्रांनो. हे बघा, हे होतं नवी मुंबईचं. आता नवी मुंबईमध्ये पण बेसिक आहे मित्रांनो, की 204 जागा होत्या. ओके, 204 जागा होत्या मित्रांनो. जागा बघा, विमुक्त जाती त्याच्यानंतर इतर मागासवर्ग, EWS आणि खुला, एवढ्यांनाच जागा होता बघा. ओपनचा कट ऑफ गेला 42, EWSचा 41, ओके. त्याच्यानंतर OBC गेला 40 आणि विजय गेला 41, कारण की जागा खूप कमी होत्या. तर हा बघा तुम्ही, 42, 41, 40, 41. आता या 204 जागा होत्या, यावेळेस 185 जागा आहेत. म्हणजे हा कट ऑफ पण काय मित्रांनो, ह्या जातीचा सेम राहणार आहे. ओके, ह्या कास्टसाठी सेम राहणार आहे. जवळपास कट ऑफ हा हाय जाणार आहे, कारण की व्हॅकन्सी खूप कमी आहे. आणि आता ह्या वर्षी काय झालेलं आहे बघा, 1-2 कॅटेगरीसाठी जागा दिलेल्या आहे. मागच्या वेळेस नव्हत्या, यावेळेस बघा त्यांनी अनुसूचित जाती 34 दिलेल्या आहे मित्रांनो. त्याच्यानंतर विभक्त जाती भजक, विमाप्र, इतर मागासवर्ग, EWS, SCBC, EWS, आरक्षित, एवढ्यांना म्हणजे यावेळेस जवळपास सगळ्यांनाच जागा आहे. अनुसूचित जमाती जर सोडलं आणि भजड जर सोडलं, हे 2, तर ह्यावेळेस जवळपास सगळ्यांनाच जागा आहे. मागच्या वर्षी एवढ्या जागा नव्हत्या. त्यामुळे हा पण कट ऑफ काय मित्रांनो तुम्ही बघू शकता, जास्त जागा नाही आहे. अनुसूचित जाती, महिला 10 सोडल्या तर बाकी सिंगल फिगरच जवळपास जागा आहे, फक्त 13 आणि 15, आणि आरक्षित 13 आणि 15, इतर मागासवर्ग आणि. त्यामुळे हा जो कट ऑफ आहे हा खुल्यासाठी 40 जवळपास. ओके, त्याच्यानंतर बाकी कॅटेगरीसाठी SC, अनुसूचित जाती SC समजा 36, महिलासाठी परत कमी 25, 26, 27, 28च्या दरम्यान. त्याच्यानंतर विमुक्त जाती ह्या पण जवळपास 40च्या जवळपास राहणार. त्याच्यानंतर इतर मागासवर्ग हा 36 प्लस राहू शकतो. EWS हा 30 प्लस राहू शकतो. ओके, तर अशाच रेंजला, कारण की मागच्या वेळेस 204 जागा होत्या, त्यावेळेस 185 जागा आहेत. तर जागा कमी झालेल्या आहेत, जवळपास 20-19 जागा इथं कमी झालेल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला मित्रांनो, तर हा कट ऑफ 1+ अशा रेंजमध्ये किंवा सेम. आणि ज्या कॅटेगरीच्या जागा जास्त आहेत तिथं 4-5पर्यंतसुद्धा मायनसमध्ये येऊ शकतो, कारण की इथं महिला, अनुसूचित जाती महिला 10 जागा आहे मित्रांनो. तर ह्या 30पर्यंत पण महिला किंवा 26पर्यंत पण येऊ शकतात. तर हा कट ऑफसुद्धा मित्रांनो कमी लागू शकतो.
1 किंवा 2 मार्काने. बाकी ओपन किंवा हे पण 1-2 मार्काचा फरक राहू शकतो, बाकी नाही. मागच्या वर्षीपेक्षा कमी लागू शकतो. तर मागच्या वेळेस जागा ओपनसाठी पण जवळपास कमीच होत्या. मागच्या वेळेस खुल्यासाठी 53 जागा होत्या मित्रांनो, तरी 40 गेला होता. त्यामुळे हा पण यावेळेस 42+ पण पकडून चाला, म्हणजे चुकी झाली माझी सांगण्यात. तर हा पण यावेळेस 100% 42, 40-42+ राहू शकतो. दाट शक्यता मित्रांनो. ओके. यावर्षीचा कट ऑफ हा पण 1+2 एवढ्या मार्काने हा कॅटेगरीसाठीचा राहू शकतो. आणि फक्त समांतर आरक्षण विरहित ह्या ज्या अनुसूचित जाती आहेत यांचा कट ऑफ कमी जाऊ शकतो. बाकी जे आहेत मित्रांनो हे कट ऑफ हायच राहणार आहे हा पण. याच्यामध्ये सुद्धा कोणता बदल होणार नाही. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरची स्लाईड बघूया आपण. हे बघा, हा कट ऑफ पण खूप हाय गेला होता मित्रांनो. मुंबई पोलीस आयुक्त शिपाई चालक यांचा कट ऑफ असा हाय गेला होता मित्रांनो की जागा भरपूर होत्या, जागा काही कमी नव्हत्या. 917 जागा होत्या जवळपास. यावर्षी 917 जागा आहे, सॉरी. मागच्या वेळेस 994 जागा होत्या मित्रांनो. मागच्या वेळेस 994 जागा होत्या. आता इथं आपलं असं आहे की मला मागच्या वर्षीची पूर्ण PDF भेटली नाही कॅटेगरी वाईज, पण 994 जागा होत्या. एवढं ग्रँड टोटल माहिती आहे मला. हे जे ग्रँड टोटल होतं तर हे ग्रँड टोटल 994 होतं. यावेळेस 917 आहे. म्हणजे जवळपास जर विचार केला तर 77 जागा ज्या आहेत मित्रांनो ह्या यावेळेच्या दृष्टिकोनातून मागच्या वेळेस जास्त होत्या, ह्यावेळेस कमी येतं. 77 जागा म्हणजे भरपूर कॉम्पिटिशन मित्रांनो. कमी म्हणजे भरपूर संख्या आहे ती. 77 म्हणजे काही कमी नाही, कारण काही काही जिल्ह्यात तेवढी पोलीस भरतीसुद्धा निघालेली नाही. तर यांचा कट ऑफ बघा मित्रांनो, खूपच जास्त हाय गेला होता. बघा, ओपनचा कट ऑफ 47, EWS 45, OBC 44, SBC 43, NTT 45, NTC 45, NTP 44, विजय SC ST 43 कट ऑफ गेला होता मित्रांनो. SC ST 43. तुम्ही विचार करू शकता किती हाय कट ऑफ गेला होता हा ड्रायव्हरचा. होमगार्ड 47, पोलीस चाइल्ड 41, फक्त पार्ट टाईम 28 आहे मित्रांनो, एक दिसत आहे. आणि हा वुमन एक 38 दिसत आहे. बाकी 44, 45, 42, 47 किती हाय कट ऑफ गेला बघा. EWS पण बघा मित्रांनो, इथं फक्त वुमन 25 सोडलं, 41, 44, 40, 36, 45. म्हणजे हा जो कट ऑफ आहे मित्रांनो ड्रायव्हरसाठी, हा कट ऑफ पण खूप जास्त गेलेला आहे. म्हणजे मग इथं आश्चर्यचकित होऊ शकतो म्हणजे झालं आहे की 47 कट ऑफ म्हणजे किती भयानक कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. कारण 994 जागा होत्या, कमी नव्हत्या, आणि यावेळेस 917 जागा आहेत. तर मग या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा कट ऑफ पण यावर्षी असा टप जाऊ शकतो. त्यामुळे मी सांगितलं आहे टार्गेट ठेवायचं आपल्याला 45+. 30 आणि 40 टार्गेट ठेवायचं नाही. कोणी म्हणते सर माझं 30 ग्राउंड आहे, मी क्वालिफाय होतो आणि पेपरला नाही. 10 आणि 15 मार्काचा फरक खूप मोठा असतो. इथे एका मार्काहून रिझल्ट जातो. त्यामुळे ही कट ऑफ जी ड्रायव्हर कॉन्स्टेबल आहे मित्रांनो, कॉन्स्टेबल ड्रायव्हर, ही कट ऑफ खूपच जास्त अनएक्सपेक्टेड आहे आणि खूपच जास्त हाय लागलेली आहे. त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष द्या. कट ऑफचा एक जर सारांश जर काढला मित्रांनो, सारांश जर काढायला गेलं कोणत्याही गोष्टीचा, तर EWSचा कट ऑफ कमी लागत आहे यावर्षी. ओके. SC STचा जो आहे मित्रांनो हा जवळपास सेम लागत आहे. EWS कमी लागत आहे आणि SC STचा सेम लागत आहे. ओके. ह्या दोन तुम्ही EWS बघा, बाकी जिल्हे पण 25 ॲव्हरेज 25-26 असा स्कोर येतो मित्रांनो कट ऑफचा. आणि कदाचित हे 50% क्वालिफिकेशन आहे म्हणून नाही तर हा कट ऑफला काही 21-22 पण आला असता. काही काही ठिकाणी 1-10 कॅन्डिडेट घेतले नाही. एका जिल्ह्याचं बघा तुम्ही, तिथं एक जागा आहे, 10 कॅन्डिडेट घ्यायला पाहिजे होते पण 8च घेतले. का? आणि कट ऑफ 25वर लागला, याचा अर्थ बाकी झालं 24-23 असे मार्क असतील. त्यामुळे घेतलेले नाही मित्रांनो. तर असा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. वाईट कमेंट केली तरी चालेल, मला काय हरकत नाही. फक्त बोलताना थोडी लँग्वेज, कारण की आपण एक अधिकारी होणार आहे, पोलीस खात्यामध्ये जात आहे, त्या दृष्टिकोनातून फक्त आपली लँग्वेज व्यवस्थित असली पाहिजे. कारण तुम्ही सगळे माझे मित्र, भाऊ, बहीण, मैत्रीण असेच आहेत सर्व. चॅनलला सबस्क्राईब पण करत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे तुमच्या फायद्यासाठी किंवा मी याच्यातून गेलेलो आहे. 4-5 वर्ष मी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली आहे. खूप झटके खाल्ल्यानंतर मी केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये आहे. तर त्या फक्त एक अनुभव मी इथं देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ पाहायलाच पाहिजेत असं काय नाही, शेवटपर्यंत बघितलं. तुम्हाला जर आवडला असेल तर शेवटपर्यंत बघायचा. आणि हा फक्त प्रामाणिक प्रयत्न केलेला होता. इथं कोणाला डिमोटिवेट करणं किंवा मोटिवेट तर मी नेहमीच करण्याचा प्रयत्न केला, पण कोणाला डिमोटिवेट करायचं नाही की सर माझं ग्राउंड 30-32च आहे, तुम्ही म्हणता की कट ऑफ 34 लागेल, मग माझं ग्राउंडच येणार नाही, मग मी जाऊ का नको, असं नाही. निगेटिव्ह कोणी घ्यायचं नाही. मी म्हणतो प्रत्येक कॅटेगरीनं आपला कट ऑफ 45+ लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून तयारी करायची आणि होता होईपर्यंत मला माहिती आहे 1600 टप असती, 800 टप असती, कारण मी 800 देऊन आलेलो PSIची, मला माहिती आहे.
तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही हाय स्कोर ठेवण्याचा प्रयत्न करता. गोळ्यात 1-2 मार्क जातील, रनिंगमध्ये 1-2 मार्क जातील, असं टार्गेट ठेवून 44-45 आपलं टार्गेट ठेवायचं मित्रांनो. अब की बार वर्दी पार है, अब की बार 45+ लेना ही लेना है. ओके. तर हा एक छोटासा प्रयत्न केला होता. काही जर चूक भूल झाली असेल तर माफ करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा. कुठे स्किप करून फक्त आपलं कमेंट करायची म्हणून करत जाऊ नका. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खास तुमच्यासाठी एक अंदाज लावलेला आहे. याच्यापेक्षा कट ऑफ कमी पण लागू शकतो. मी तर अपेक्षा करेल 4-5 मार्काने आणखी कमी लागावं, जर तुमच्यासाठी ते फायद्याचं असेल तर. पण कट ऑफ जे आहे मित्रांनो, जागेच्या हिशोबाने आणि कॉम्पिटिशनच्या हिशोबाने यावेळेस प्लसच राहण्याचे चान्सेस आहेत. तर असा व्हिडिओ होता मित्रांनो. एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आवडला असेल तुम्हाला. आवडला असेल तर परत एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांचा उद्या पेपर आहे त्या सर्वांना बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर सोडा, कोणतेही ताण घेऊ नका, सर्व काही व्यवस्थित होईल. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.